आपल्या बरोबर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई सुद्धा आहेत, त्या सुद्धा या पालखीमध्ये सहभागी झालेल्या आहात। ताई काय सांगाल? एकतर छान दिसताय तुम्ही, बऱ्याच दिवसांनी साडीमध्ये ताई फारशा पाहायला मिळत नाहीत आणि आज अगदीच म्हणजे पारंपरिक वारकऱ्यांसारख्या तुम्ही टाळ वगैरे घेतलेला आहेत हातात, काय एकंदरीत भावना आहे? पुण्यात दरवेळी पालखी असते आणि आनंदाने आम्ही सगळे सहभागी होत असतो। यावेळी कलाकार दिंडीमध्ये सहभागी झालोय। आपण जर बघितलं तर कलाकार दिंडीचं जर वेगळेपण बघितलं तर वेगवेगळ्या कलाकारांनी वेगवेगळ्या वेशभूषा केलेल्या आहेत। म्हणजे इथे फक्त पांडुरंग विठुराया नाही तर इथे साईबाबा पण आलेले आहेत, स्वामी समर्थ आलेले आहेत आणि कलाकारांनी वेगवेगळ्या, अगदी श्रीराम असतील आणि खूप चांगला संदेश जो आहे की सगळे कलाकार एकत्र आहेत अशा पद्धतीचा संदेश याच्यातून केलेला आणि सगळे विठुरामाचा गजर जो आहे तो विठुनामाचा गजर करत सगळे आम्ही चाललेलो आहोत। आणि आज वारी पुण्यात असल्यामुळं सगळे पारंपरिक वेशभूषा जी आहे ती प्रत्येकाने केलेली आणि वारीतला एक आनंद वेगळा आहे। इतर वेळेला कार्यक्रमात जाणं किंवा वारीमधला जो आनंद आहे तो म्हणजे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर जर एवढं हसू असू शकतं तर आपण जर सहभागी झालं तर आपल्या चेहऱ्यावर किती मोठं हसू जे आहे किंवा अनेक काही आपल्या ज्या काही गोष्टी आहेत, मागण्या आहेत, आपण देवाकडे मागत असतो तर हे सगळी मागण्या घेऊन सगळे जे आहेत ते कलाकार आज इथे सहभागी झालेले आहेत आणि आम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहोत। काही मागितलंय तुम्ही यंदाच्या वर्षी? माझं तर म्हणणं आहे की मी दरवेळी सांगत असते, मी महिलांच्या बाबतीत काम करते। आता पाऊस आहे, अतिवृष्टी व्हायला नको, पण महिला मुख्यमंत्री मात्र लवकरात लवकर राज्याला मिळाली पाहिजे ही माझी मागणी पहिल्यापासून आहे। आणि यावर्षी जर विठुरायाकडे केली तर मला वाटतं जर बदल झाला तर महिला मुख्यमंत्र्याला ते स्थान मिळावं। तृप्ती देसाई यांच्या या सगळ्या भावना आहेत आणि महिला मुख्यमंत्री राज्याला लवकरात लवकर मिळाव्यात असं साकडं त्यांनी विठुरायाकडे घातलंय असं सांगताना ते आपल्याला पाहायला मिळतात। आपण एकंदरीत दृश्य जर पाहिली तर वारीमध्ये वेगवेगळ्या गेटअप मध्ये हे सगळे कलाकार जे आहेत ते आता सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। पुण्यातल्या शनिवार वाड्याच्या दिशेने जाऊन तिथून पुढे थेट श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी ज्ञानोबा माऊलींची पालखी आहे, ज्या ठिकाणी पालखीनं मुक्काम केलाय, विसावा घेतलाय, त्या पालखी विठोबा मंदिरापर्यंत ही पालखी जाणार आहे आणि त्यानंतर कलाकार त्या ठिकाणी दोन्ही पालख्यांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर कलाकारांची ही जी दिंडी आहे या दिंडीचा समारोप केला जाणार आहे। अतिशय वेगळा आगळा वेगळा असा हा उपक्रम म्हणावा लागेल। पुण्यातले सगळेच कलाकार हे या ठिकाणी एकत्र आलेले पाहायला मिळतात। केवळ कलाकार नाही, बॅकस्टेज आर्टिस्ट असतील, कला क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे सगळे कलावंत असतील, हे सगळेच या ठिकाणी दाखल होऊन या कलाकार दिंडीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।